अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। तर स्वामी भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थी आहे 1 तारखेला आणि या दिवशी कोणते उपाय करायचे हे पाहणार आहोत। कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही मनापासून या सेवा केल्या आणि हे उपाय केले तर तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती जाणवेल। त्याचबरोबर ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या नक्की सुटतील। याआधी पण काही ताईंच्या कमेंट होत्या की मुलांच्या अभ्यासाबाबत आम्हाला काही उपाय सांगा, त्याचबरोबर मुले चिडचिड वगैरे करतात। तर आज आपण मुलांच्या बुद्ध्यांकाविषयी माहिती पाहणार आहोत। कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि तो बुद्धीचा देवतासुद्धा आहे। आणि 1 तारखेला बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे, यालाच करक चतुर्थीसुद्धा म्हणतात। तर या करक चतुर्थीला तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि उपाय पूर्ण श्रद्धेने करायचा आहे। तर आपल्याला या दिवशी बाप्पाची पूजा करायची आहे, अभिषेक वगैरे घालून घ्यायचा आहे आणि घरामध्ये आपण संकष्टी चतुर्थीला ज्या ज्या सेवा करतो त्या करून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर जर तुम्ही राहता त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन ही सेवा करू शकता। पण काही कारणास्तव बऱ्याचशा महिलांना हे म्हणजे जाणं शक्य होत नाही, मग त्या महिलांनी हा उपाय घरी केला तरीसुद्धा चालेल। तुम्ही मंदिरामध्ये करू शकता किंवा आपल्या घरीसुद्धा देवघरात गणपती बाप्पाची ही सेवा करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। म्हणजे एक जी दुर्वा आहे तिला 3 जे पुढचे 3 तिला जे भाग असतात आणि त्यापासूनची आपल्याला 1 घ्यायची आहे। तशा आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहे। त्याची एक आपल्याला इथे जुडी तयार करायची आहे आणि ती जुडी तुम्हाला हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मग सायंकाळी प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही करू शकता। शक्यतो त्याच वेळी करा, कारण आपली मुलंसुद्धा घरी असतात आणि मुलांसोबत या सेवा आईला करायच्या आहेत। तर तुमचे मुलं मोठे असतील तर काही सेवा त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला करून घ्यायच्यात आणि जर तुमचे मुले लहान असतील तर स्वतः आईने ह्या सेवा करायच्या। तर तुम्हाला सायंकाळी प्रदोष काळामध्ये देवाला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे। सकाळी तुमची पूजा वगैरे सगळी झालेली असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी बाप्पाच्या आवडीचे 11 किंवा 21 मोदक बाप्पासाठी बनवायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला लाल फूल, जे जास्वंदीचं लाल फूल आहे ते बाप्पाला अतिशय प्रिय आहे, ते फूल तुम्हाला तुमच्या आसपास कुठेही मिळून जाईल। ते सुद्धा तुम्हाला 1 फूल बाप्पाच्या चरणांवरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि त्याचे जी टोक असतात ना ते तुम्हाला देवाकडे करायचे आहेत आणि जुडी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि 1 वेळा गणपती स्तोत्रम। आता तुम्हाला 11 वेळाच गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचं आहे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 किंवा 11 वेळा गणपती स्तोत्रमसुद्धा म्हणू शकता। याचं तुम्ही पठण करायचं आहे। मुले जर थोडेसे मोठे असतील तर त्यांनासुद्धा थोडे थोडे उच्चार करायला लावायचं आहे। आणि जर तुम्हा स्वतःलासुद्धा हे गणपती अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्रम येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या, त्याच्यासोबत तुम्ही स्वतः म्हणा, मुलांना मनापासून ऐकण्यास लावा। यामुळे मुलांच्या बुद्धीचा विकास होतो। त्यांचे जे काही अभ्यासामध्ये अवघड शब्दांचे उच्चार स्पष्ट होत नसतात तर अथर्व शीर्षम ऐकल्यामुळे मुलांचे उच्चारसुद्धा हळूहळू स्पष्ट होतात। बऱ्याचदा मुलांमध्ये एक विसराळूपणा असतो, खूप काही शाळेमध्ये शिकवलेलं बऱ्याच मुलांच्या लक्षामध्ये ते व्यवस्थित बसत नाही। आणि जर तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करून मुलांकडून सुद्धा हे ऐकवून घेतलं आणि जी तुमच्या हातामध्ये दुर्वाची जुडी आहे ती तुम्हाला त्याचे जे देठ आहेत ते देठ तुम्हाला अर्पण करताना बाप्पाच्या चरणांकडे त्याचं तोंड करून करायचे आहेत। पण ते अर्पण करण्याआधी तुम्हाला त्या दुर्वाच्या जुडीकडे पाहायचं आहे। दुर्वाची जुडी तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताच्या मध्ये घेऊनच हे गणपती अथर्व शीर्षम आणि गणपती स्तोत्रम पठण करायचं आहे। आणि नंतर झाल्यानंतर तुमच्या मनोकामना दुर्वाच्या जुडीकडे पाहून सांगायच्या आहेत की म्हणजे जे काही तुमच्या मुलांना ज्या काही अभ्यासाबाबत तक्रारी आहेत किंवा शारीरिक काही त्यांना त्रास होत असेल, सतत आजारपण असेल तर हे सर्व सांगायचं आहे आणि ती दुर्वाची जुडी तुम्हाला बाप्पाच्या चरणांवरती अर्पण करायची आहे। अर्पण करताना त्याचे देठ
म्हणजे देवाकडे करायचं आहे. तर यामुळे तुमच्या मुलांचा हट्टीपणा, चिडखोर स्वभाव हे जे काही आहे आणि बऱ्याचदा मुलं खूप टी व्ही मोबाईल पाहतात, हे सुद्धा हळूहळू कमी होतं. हे जर तुम्ही उद्या चतुर्थीला केले आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही दररोज सायंकाळी कमीत कमी 1 वेळा तरी अथर्व शीर्षम आणि गणपती स्तोत्रमचं जर पठण स्वतः केलं किंवा मोबाईलवरती लावून मुलांनी आणि तुम्ही जरी ऐकलं तरी तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये तुम्हाला हळूहळू प्रगती जाणवेल. खरंच माझा हा स्वतःचा अनुभव आहे, कारण गणपती स्तोत्रम हे गणपती बाप्पाचं सर्वात आवडतं आणि सर्वात प्रभावशाली असं हे स्तोत्र आहे. यामुळे खरंच बाप्पाची आपल्यावरती कृपा होत असते. आता यानंतर तुम्हाला जर स्वतःला काही मानसिक त्रास असेल किंवा बऱ्याचदा लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला हा मानसिक त्रास जाणवतो, म्हणजेच मुलांच्या मनामध्ये एक भीती असणे, शाळेमध्ये सुद्धा बऱ्याचदा काही मुलांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण असते आणि त्या भीतीमुळेच ते शाळेमध्ये सुद्धा जास्त रुळले जात नाहीत किंवा बऱ्याचशा मुलांना शाळेचा अभ्यास किंवा जे टीचर आहेत यांच्याबद्दल मनामध्ये एक निगेटिव्हिटी तयार होते आणि मग ते जास्त काही शाळेमध्ये त्यांना रस निर्माण राहत नाही. त्यासाठी तुम्हाला एक सेवा करायची आहे आणि ही तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता. करक चतुर्थी आहे. या दिवशीचं चंद्र जो आहे तो खूपच तेजस्वी त्याचा प्रकाश असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी तुम्हाला रात्री जेव्हा चंद्रोदय होतो त्यानंतर तुम्हाला चंद्राकडे बघून ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा मग 21 वेळा जप करायचा आहे आणि हे तुम्हाला रात्रीच करायचं आहे, जेव्हा चंद्रप्रकाश खूप तेजोमय प्रखर दिसत आहे त्यावेळी. तर भक्त हो, हा उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे. कारण काय होतं, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या प्रॉब्लेम्स असतात आणि 2 प्रॉब्लेम्स असे आहेत, एक तर फायनान्शियल, तर तो कुणी ना कुणी आपला सोडवतो. आपण कुठून ना कुठून कर्ज घेतो, कुठलाही प्रॉब्लेम असो फायनान्शियलचा तो सुटला जातो. पण मानसिक त्रास हा जो प्रॉब्लेम आहे तो माणसाच्या जीवनाची वाट लावून जातो. हा त्रास ना कोणाला सांगता येतो ना याचं कोणाकडे उत्तर असतं. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. ज्यांना मानसिक त्रास आहे त्या सर्वांनी नक्कीच करा आणि तुम्हाला जो अनुभव येईल तो नक्कीच इथे शेअर करा. आता यानंतरचा उपाय, जर तुमच्या मुलांना विसरभोळेपणा आहे, अभ्यासातील गोष्टी लवकर लक्षात बसत नाहीत, आपण याआधीसुद्धा एक उपाय पाहिलेला आहे, पण हा तुम्हाला तुमच्या मुलांकडून करून घ्यायचा आहे. आणि जर मुले फार लहान असतील, उच्चार स्पष्ट होत नसतील, तर स्वतः तुम्ही आईनी मुलांसोबत म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही पुढे म्हणून त्यांना तुमच्यासोबत म्हणण्यास सांगायचं आहे आणि मंत्र लक्ष देऊ नये का. तर हा मंत्र तुम्हाला 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. ओम श्रीं गणपतये नमः, ओम श्रीं गणपतये नमः, ओम श्रीं गणपतये नमः. किंवा मग मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. तर हे दोन्ही मंत्र तुम्ही तुमच्या मुलांकडून दररोजसुद्धा 11 वेळा कमीत कमी म्हणून घेत जा. यामुळे मुलांच्या अभ्यासात खरंच खूप प्रगती होते. आणि आता आपल्याला करायचा आहे कापूरचा उपाय. हा उपाय तुम्हाला फक्त या चतुर्थीला करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सायंकाळीच करायचा आहे. तर चतुर्थीच्या दिवशी एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे सोलून, म्हणजे ज्याच्यावरचा केसाळ भाग आहे तो काढायचा आहे. ज्यांना नारळ शक्य नाही आहे त्यांनी आपल्या घरामध्ये जे खोबरं असतं ते खोबरं एक पाव भागाची एक वाटी खोबऱ्याची घ्यायची आहे. त्यावर थोडेसे तांदूळ घालायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला 2 किंवा 3 कापूरवडी ठेवायची आहे आणि ती कापूरवडी पेटवून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीं विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला 11 वेळा 21 वेळा म्हणा. आणि हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला तुमची आधीच इच्छासुद्धा बाप्पाला सांगायची आहे. मी हा उपाय का करते आणि कशासाठी हे तुम्हाला सांगायचं आहे. खोबऱ्याचा तुकडा दुसऱ्या दिवशी तुम्ही तो निर्माल्यात टाकून देऊ शकता आणि त्याचबरोबर आपण ज्या दुर्वा अर्पण केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकून देऊ शकता किंवा जिथे तुम्ही निर्माल्य तुमच्या भागामध्ये साठवलं जातं तिथेसुद्धा तुम्ही ठेवू शकता. कचऱ्यामध्ये इतर ठिकाणी टाकून देऊ नका.
तर भक्त हो, इथे सांगितलेले सर्व उपाय खूप प्रभावी आहेत, पण पूर्ण श्रद्धेने करायचे आहेत आणि अगदी सर्व ताईंनी आपल्या मुलांसाठी करावेत. आणि ही माहिती तुम्ही अगदी मनापासून ऐकलीच असणार आहे. तर त्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि गणपती बाप्पा चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः.